बोगस मतदानावर राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। कल्याण मुरबाडमध्ये बोगस मतदान झालं। कल्याणमधील मतदारांनी मलबार हिलमधील मतदान केलंय। बोगस मतदानाबाबत राज ठाकरेंनी आरोप केले। मतचोरी विरोधातील मोर्चामध्ये राज ठाकरेंनी तोफ डागली। राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा हा मोर्चा आहे असं म्हणत शिंदे आणि अजित पवारांवर राज ठाकरेंनी टीका केली। मतदार याद्या साफ करा मग मतदान द्या असं राज ठाकरे म्हणाले। 5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, अजून 1 वर्ष थांबा, मतदार याद्या पारदर्शक करूनच निवडणुका घ्या असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आहे असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी दुबार मतांचं गणित मांडलं। शिंदे अजित पवारही दुबार मतदानाबद्दल बोलतात। ठाण्यात 2,09,981 दुबार मतदार आहे तर पुण्यात 1,02,000 दुबार मतदार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी बोगस मतदारांची यादी काढली। निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा राज ठाकरेंनी आरोप केलाय। निवडून येण्याची सोय आधीच झाली होती असं म्हणत सत्याच्या मोर्चामधून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला। सर्व राजकीय पक्षांची एकजूट झाली। आज फक्त ठिणगी दिसते, लवकरच याचा वणवा होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांवर निशाणा आहे। जागे रहो नहीं तो एनाकोंडा आ जाएगा, या एनाकोंडाला कोंडावंच लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय की ही मतचोरी होती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली। मतदार यादीत आपलं नाव तपासा असं उद्धव ठाकरेंनी बोगस मतदार नोंदणी संदर्भात आवाहन केलंय। उद्धव ठाकरेंच्या नावानं बोगस अर्ज करण्यात आला, मी अर्ज केलाय हेच मला माहित नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। मतचोरीचे सगळे पुरावे घेऊन न्यायालयात जाणारे, न्यायालयात न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताचा मोर्चा आहे, सत्तेचा गैरवापर होतोय असा आरोप शरद पवारांनी केला। पारदर्शक पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात, विचारधारा वेगळी असली तरी आम्ही एकत्र आहोत असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। नागपूरच्या फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटनच्या कामाला गती द्या। वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी निर्देश दिले। आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून फाउंटनच्या कामाला तात्काळ पुन्हा सुरू करण्याच्या यावेळी सूचना दिल्या। कराड उत्तर मतदारसंघातील तळबीड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मृणालिनी मोहितेंसह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला। बोगस याद्या आहेत हे सर्वांना मान्य आहे, बोगस नाव थांबली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे, पण मोर्चाच्या माध्यमातून यांचा प्रचार आणि शक्ती प्रदर्शन सुरू आहे। यांनी फक्त मुंबईला वेठीस धरू नये असं म्हणत संजय शिरसाटांनी मोर्चावर टीका केली। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी राणेंवर टीका केली आहे। दुसऱ्याला लाचार म्हणणारे निलेश राणे यांनी स्वतः किती लाचार आहोत याचा विचार करावा। ज्या शिवसेनेतून वडिलांची हकालपट्टी झाली त्याच पक्षातून तुम्ही तिकीट घेतलं, स्वतःच्या पदासाठी वडिलांची हकालपट्टी ते विसरले। लाचार हा शब्द महाराष्ट्रात परफेक्ट कोणाला बसत असेल तर ते राणे असं नाईकांनी म्हटलंय। पलूस नगरपालिका निवडणुकीचा भाजपनं रणशिंग फुंकलंय। पलूस शहराचा विकास व्हायचा असेल तर नगरपालिकेत भाजपची शक्य असेल तर महायुतीची सत्ता आली पाहिजे, पण नगराध्यक्षपद काही भाजप सोडणार नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या मोर्चाला आमचा विरोध नाही, मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। बोगस मतदार याद्या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेईल, बोगस नावं थांबली पाहिजे, शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे। लोकसभेमध्ये जिंकल्यावर लोकशाही जिवंत असल्याचं म्हणत आणि विधानसभेमध्ये पराभूत झाल्यावर लोकशाहीची हत्या झाली म्हणत केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आल्याची टीका त्यांनी केली। आज काही भावंड मोर्चा ही नवीन थीम घेऊन प्रयोग सादर करताय। चित्रा वाघांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर टीका केली।
महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे नौटंकी असं म्हणत भाजपा प्रवक्ता नवनाथ बन यांनी टीका केली. येवला नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे. समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली. रुपाली ठोंबरे पाटील यांना मेंदूच नाही, त्यांनी सनद रद्द करा. माधवी खंडाळकरनं रुपाली पाटीलांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणाशी रुपाली चाकणकरांचा काही संबंध नसल्याचा खंडाळकरांनी दावा केला.